नमस्कार मित्रांनो. तर आज आपण काय करणार आहोत की जे अल्बम डिझायनिंगमध्ये कवर पॅड बनवलं जातं, तर कवर पॅड बनवताना खूप जणांना अडचणी येतात की कवर पॅड कसं बनवलं पाहिजे. आता अल्बम तर पूर्ण बनवल्यानंतर आपण कवर पॅड बनवतो. आता चला तर आपण बघूया कवर पॅड कसं बनवायचं ते. सगळ्यात पहिलं आपण काय करणार, एक ब्लँक पेज घेणार. तर आता वेगवेगळ्या साईज असतात. ब्लँक पेज कोणत्या साईजचा अल्बम आहे याच्यावर डिपेंड आहे. जेव्हा आपण 1236चा अल्बम बनवतो, म्हणजे 1236 साईजचा अल्बम ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस आपण कवर पॅड हे 1218 किंवा 1236वर मिडलला मार्किंग करून आपण 2 भागात कवर पॅड बनवू शकतो. पण माझी अशी पद्धत आहे की मी 1218चं एक ब्लँक पेज घेतो. त्यानंतर आपण काय करू, इथे 1218चं एक ब्लँक पेज घेऊया. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण ब्लँक पेज घेतल्यानंतर आपण एक ब्रशचं टूलचा यूज करून एक बॅकग्राऊंड तयार करून घेऊया. सगळ्यात पहिलं आपण ब्रशमध्ये जाऊया. काही सिलेक्टेड ब्रश आहेत, ते ब्रश आपण यूज करूया. ब्रश पहिलं काय करायचं, एक मार्किंग करून घ्यायचं. एक ब्लॅक कलर आपण काय करणार आहे, ब्लॅक कलरमध्ये ब्रश एकदा प्लेस करणार आहेत. नवीन लेअर घ्यायला विसरू नका, कारण नवीन लेअर घेतली तर आपण जरी काही प्रॉब्लेम आला तरी आपण ते डिलीट करू शकतो. ब्रश प्लेस केल्यानंतर आपण त्याची साईज वाढवून घेऊया. अशा पद्धतीने मी ब्रश टाकलेला आहे. तर या बाजूचा आपण भाग तसंच ठेवणार आहे, म्हणजे राईट साईडचा, आणि आपण या बाजूचा सगळा पूर्ण भाग हा फिल करून घेणार आहेत कलरने. सेम कलरने आपण इथे फिल करून घेतला आहे. आता हा ब्रश अशा प्रकारे प्लेसमेंट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहेत, ग्रेडियंट टूल्सनी कलर यूज करणार आहेत. ग्रेडियंट टूलचा यूज करून आपण काय करू, एक कलर त्याच्यामध्ये ॲड करूया. या टाईपचा कलर मी ॲड करतो. नवीन लेअर घ्या. नवीन लेअरवर नंतर अशा पद्धतीने एक ब्रश कलर आपण प्लेस करूया. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याला क्लिपिंग मास्क करायचं आहे. याच्यात अल्टर कंट्रोल जीने आपण काय करू शकतो, याला क्लिपिंग मास्क करू शकतो. अशा पद्धतीचे एक बॅकग्राऊंड आपलं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, बॅकग्राऊंड अशा प्रकारचं आपलं बॅकग्राऊंड तयार करायचं आहे आपल्याला. तर हे काय करणार, आपण इथे एक नवीन ब्रशने काय करणार, एक नॉर्मल ब्रशने आपण एक कलर ॲड करूया येलो कलरमध्ये. याची साईज इन्क्रीज करून या पद्धतीने आपण इथे याला प्लेस करूया. त्याचे कलर आपण नंतर पण चेंज करू शकतो. नंतर आता आपल्याला बॅकग्राऊंडला इमेज टाकायची. अशा पद्धतीचे बॅकग्राऊंड्स तुम्ही गुगलवरून डाउनलोड करू शकताय. हे बॅकग्राऊंड आपण Ctrl+X करून Ctrl+V करून इथे पेस्ट केलं आहे. याला आपण काय करायचं, मास्क करून घेऊया. जो नको असलेला भाग आपण इरेज करूया. तर इथे काही इफेक्ट्स आहेत, आपण इथे इफेक्ट्स मॅच करूया. सॉफ्ट लाईटचा आपण इथे इफेक्ट ॲड केला आहे त्याला, आणि या पद्धतीने आपण इथे याला ॲड करूया. हे सगळे क्लिपिंग मास्क करून अशा पद्धतीने आपण बॅकग्राऊंड तयार केले. त्यानंतर आपल्याला आता फोटो चॉईस करायचा आहे की कवर पॅडला फोटो कोणता टाकला पाहिजे. तर माझ्या हिशोबाने, म्हणजे माझ्या मते, आपण कवर पॅडला समोर लुक असलेला फोटो ठेवतो आणि बॅकग्राऊंडला एक कॅन्डिडवाला लुक असलेला फोटो ठेवूया. तर समोर जो लुक आहे तो हा एक आहे, हा पण आहे. हा फोटो आपण अशा पद्धतीने घेतला आहे. पण या फोटोमध्ये काय प्रॉब्लेम आहे की इथे बॅकग्राऊंडला हात कट झालेला आहे, त्यामुळे हा कॅन्सल करूया.
हा फोटो आपण घेऊ शकतो. हा फोटो आपण काय करूया, फोटोशॉपला इम्पोर्ट करूया. इम्पोर्ट केल्यानंतर त्याला आपल्याला सिलेक्ट सब्जेक्टने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिले सिलेक्ट सब्जेक्टवर आपण क्लिक करूया. अशा पद्धतीने ॲटो कटिंगमध्ये फोटो सिलेक्ट होतो. त्याच्यानंतर चेक करायचं कुठे आपलं वर्क सिलेक्शन प्रॉपर झालेलं नाही, ते भाग आपण काय करायचं, प्रॉपर सिलेक्शन करून घ्यायचं. तर मी हे शिफ्ट आणि अल्टर प्रेस करून जो आपला लासो टूल आहे त्याच्या मदतीने आपण काय करतोय, याला सिलेक्शन करून घेतोय. अशा प्रकारे आपण काय करायचं, सिलेक्शन करून घ्यायचं प्रॉपर. आता खूप साऱ्या पद्धती आहेत सिलेक्शन करायच्या किंवा कटिंग करायच्या. नवीन फोटोशॉपला किंवा AI टूलमध्ये काय होतं, ॲटो कटिंगचं एक ऑप्शन आलेलं आहे, पण आपण मॅन्युअली कटिंग करतोय. ठीक आहे. त्यानंतर असं प्रॉपर सिलेक्शन झाल्यावर सिलेक्ट अँड मास्क करूया. त्याने काय आपले जो भाग आपला सिलेक्शनमध्ये नाही राहिला किंवा हेअर्स वगैरे असतील, हेअर रिफाईन आपण याने करू शकतो. अशा पद्धतीने आपण जे हेअर्समध्ये बॅकग्राऊंड आलेलं आहे ते आपण इरेज करून घेऊया. सिलेक्शन झाल्यानंतर इथे ओके करा. त्यानंतर याला फेदर देऊन घेऊया. 2.2ची देतो मी. ज्याला जशी योग्य वाटते तशी आपण फेदर देऊ शकतो. तर अशा पद्धतीने कंट्रोल जे करून आपण डुप्लिकेट लेअर तयार केली आणि आपण काय केलं, बॅकग्राऊंड हाईड केलं. त्याच्यानंतर कंट्रोल A करून सिलेक्शन केलं. त्याच्यानंतर कंट्रोल C करून कॉपी करून आपण काय करूया, बॅकग्राऊंडवर फोटो प्लेस करूया. अशा पद्धतीने आपण काय केलं, बॅकग्राऊंडवर फोटो प्लेस केला. त्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंडचा फोटो इथे ॲड करायचा आहे. त्यासाठी आपण फोटो सिलेक्ट करून घेऊया. तर कॅन्डिड पोज असलेला फोटो घेऊया एक. हा फोटो आपण चॉईस केला आहे, याला ओपन करून घेऊया. कंट्रोल ऑल सिलेक्ट ऑल करून कंट्रोल X करून आपण काय केलं, फोटो इथे ॲड केला. हा क्लिपिंग मास्कमध्ये गेला आहे फोटो ऑलरेडी. त्याच्यानंतर याची साईज ॲडजस्टमेंट करून घेऊया आणि त्याला थोडासा इफेक्ट देऊया. सॉफ्ट लाईटचा जो इफेक्ट आहे तो आपण ॲड केला आहे. त्याच्यानंतर याला मास्क करूया फोटोला. अशा पद्धतीने मास्क केलं आहे. हा फोटो योग्य ठिकाणी ॲडजस्ट करा. जो योग्य जेवढा भाग आपल्याला दिसला पाहिजे अशा पद्धतीने ॲड करा. अशा पद्धतीने आपण हे ॲडजस्ट केलं. इथे थोडे हेअर्स हे खराब दिसत आहेत, त्यामुळे आपण काय करू, इरेझरच्या मदतीने काय करू, याला कट करूया. अशा पद्धतीने आपण काय केलं, याला कट केलं. जो खराब भाग आहे तो आपण कट केला. आता काय खूप जणांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मला जी सोपी वाटते ती मी करतो. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय केलं, ॲड केलं. तर हे बॅकग्राऊंडचा फोटो आणि आपला हा फ्रंटचा फोटो. त्याच्यानंतर आपल्याला टेक्स्ट ॲड करायचे. आता इथे मी ऑलरेडी टेक्स्ट तयार करून ठेवले होते. तर हे सगळे PNG आहेत. फक्त आपलं हे जे कपलचं नेम और डेट आहे ती आपल्याला एडिट करायची आहे फक्त. ठीक आहे. अशा पद्धतीने मी हे सगळं कॉपी पेस्ट करून इथे ॲड केले. आता हे बॅकग्राऊंड आपलं कवर पॅड रेडी झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण एक सिंपल आणि साध्या पद्धतीने एक कवर पॅड तयार करू शकतो.
तर तुम्हाला हे कवर पॅड कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हे कवर पॅड मी फ्रीमध्ये तुम्हाला देणार आहे. त्याची PSD डाउनलोडसाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे. तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता फ्रीमध्ये आणि यूज करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल, अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ग्राफिक्स डिझायनरसोबत शेअर करा. थँक्यू.